आज आपण नागपंचमी विशेष पारंपरिक पद्धतीने खानदेशात आवर्जून बनवले जाणारे अतिशय चविष्ट, हलके असे आणि सोपे नागदिवे कसे बनवायचे ते बघणार आहोत. आज आपण नागदिवे गुळ घालून बनवणार आहोत. गुळ घालून बनवल्यामुळे नागदिव्यांची चव अगदी अप्रतिम अशी लागते. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. पारंपरिक पद्धतीनुसार आज आपण नागदिवे करतो आहे बघा. तर त्यासाठी आपण गहू आणि ज्वारी या दोन धान्यांचा वापर केलेला आहे. समप्रमाणात आपण हे धान्य घेतलेले आहेत, म्हणजे अर्धा किलो गहू घेतलेला आहे तर अर्धा किलो या ठिकाणी आपण ज्वारी घेतलेली आहे. आणि आता हे दोघंही धान्य आपण छान खरपूस असं रंगावर कढईमध्ये भाजून घेणार आहोत. सर्वप्रथम बघा या ठिकाणी मी कढई घेतली आहे आणि सर्वप्रथम आता आपण ज्वारी भाजून घेणार आहोत. तर मध्यम आचेवर आपल्याला खमंग आणि खरपूस होईपर्यंत ही ज्वारी भाजून घ्यायची आहे. ज्वारी बघा या ठिकाणी छान अशी खमंग अशी भाजून रेडी झालेली आहे. बघू शकता आपण लाह्या देखील फुटलेल्या आहे ज्वारीच्या. ज्वारी एका कटोऱ्यामध्ये आता आपण काढून घेऊयात. ज्वारी भाजून झाल्यानंतर आपण आता गहू सुद्धा छान असा भाजून घेऊयात. गॅसची फ्लेम या ठिकाणी आपण मध्यम करायची आहे आणि छान अगदी गहू हलका होईपर्यंत, छान खमंग असा होईपर्यंत त्याला आपण परतून घ्यायचं आहे. आपण बघू शकता गव्हाचा रंग देखील आता बदललेला आहे. गहू आता मगाशी ज्वारी काढलेल्या कटोऱ्यामध्ये आता आपण काढून घेऊयात. ज्वारी आणि गहू आता दोघंही धान्य आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता त्यांना आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण हे थंड करून घ्यायचं आहे. संपूर्णपणे व्यवस्थितपणे रूम टेम्परेचरवर थंड झालं, की आपल्याला हे जे धान्य आहे ते गिरणीतून थोडं चरमरीत असं थोडं जाडसर असं दळून आणायचं आहे. नागदिव्यांचं पीठ बघा मी गिरणीतून थोडं चरचरीत असं दळून आणलेलं आहे. अगदी जास्त जाडसर नका दळू, थोडंसं चरमरीत असं दळायचं आहे. तर आपण या ठिकाणी हे एक भांड भरून हे पीठ घेतलेलं आहे बघा. वजनी म्हणाल तर अर्धा किलो हे पीठ आहे आणि याच भांड्याचा वापर आता आपण पाणी मोजण्यासाठी पुढे करणार आहोत. तर या ठिकाणी अर्धा किलो म्हणजे हे एक छोटं भांड भरून या ठिकाणी हे पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी बघा आपण बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. तर एक पावशेर म्हणजे 250 ग्रॅम या ठिकाणी आपण हा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. पुढे बघा या ठिकाणी मी सुक्या खोबऱ्याचे असे बारीक-बारीक अगदी स्लायसरने पातळ असे काप करून घेतलेले आहे बघा. वेलची पूड घेतलेली आहे आणि थोडं मीठ घेतलेलं आहे. पुढे आता नागदिवे कसे बनवायचे ते बघून घेऊयात बघा. त्यासाठी मी एक पितळी पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये ज्या भांड्याने आपण पीठ मोजलं होतं, तेच भांडं भरून या ठिकाणी आपण पाणी टाकणार आहोत. या पाण्याला आपल्याला मध्यम आचेवर छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आलेली आहे बघा पाण्याला. यामधलं आता आपण एक फुलपात्र पाणी बाजूला काढून ठेवणार आहोत. जर त्याची गरज लागली तर ते पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. तर एक फुलपात्र पाणी आपण बाजूला काढलेलं आहे. यामध्ये आता आपण मगाशी चिरून घेतलेला जो गूळ आहे ना, तो विरघळवून घेणार आहोत. हे बघा, गूळ घालून घेतलेला आहे आणि त्या लाटण्याच्या सहाय्याने आपण याला मिक्स करून घेऊयात आणि गुळाचं आता आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे. पाक अजिबात तयार करायचा नाही. गूळ फक्त आपल्याला या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये आता संपूर्ण गुण व्यवस्थित असा विरघळून गेलेला आहे बघा. तर आता हे जे पाणी आहे ना, ते आता आपण गाळून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून काही छोटे-छोटे दगड असतील, काडीकचरा असेल, तो निघून जाण्यास मदत होते. तर या ठिकाणी आपलं पाणी व्यवस्थितपणे गाळून झालेलं आहे. हे पाणी आता पुन्हा आपल्याला या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण पुढचे पदार्थ टाकून घेऊयात. सर्वप्रथम बघा आता आपण बारीक-बारीक कापून घेतलेले खोबऱ्याचे जे काप आहे, सुका खोबऱ्याचे काप, ते आपण यामध्ये घालून घेतलेले आहे. यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे 1 टीस्पून. थोडं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठामुळे गुळाच्या कुठल्याही पदार्थाची चव खूप छान अशी लागते. त्यामुळे मीठ टाकून घेतलेलं आहे बघा. आणि त्या लाटणं घ्यायचं आणि लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. पुढे आता आपल्याला जे नागदेवांचं पीठ आपण दळून आणलेलं होतं, त्याची आपल्याला या ठिकाणी खिशी घालायची आहे. तर एका हाताने ते नागदेवांचं पीठ आपण टाकत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला खिशी घालत जायची आहे. अगदी योग्य प्रमाण घेतलेलं आहे आपण पाण्याचं आणि पिठाचं, त्यामुळे अगदी व्यवस्थित अशी खिशी घातली जाते. तर जितकं आपण पीठ घेतलेलं आहे, त्या प्रमाणानेच आपल्याला हे पीठ यामध्ये घालत जायचं आहे आणि खिशी घालत जायची आहे. संपूर्णपणे खिशी या ठिकाणी आपल्या पिठाची घालून झालेली आहे बघा. यावर आता आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आच या ठिकाणी आपल्याला मंद करून घ्यायची आहे. मंद आचेवर आपल्याला साधारणतः 5 मिनिटं आपण याला वाफ देऊन घेणार आहोत. 5 मिनिटं बघा या ठिकाणी झालेले आहेत आणि आता आपल्या पिठाला छान अशी वाफ देखील दिली गेलेली आहे. आता आपण हे गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि हे जे पीठ आहे ना, हे आता आपण सगळं खिशी दिलेलं पीठ परातीमध्ये काढून त्याला मळून घेणार आहोत. नागदेवांचं पीठ आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात बघा. पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. पीठ आता भरपूर असं गरम आहे. त्याला रूम टेम्परेचरवर थोडंसं कोमटसर असं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पाणी लावून याला छान असं मळून घेणार आहोत बघा. तर पीठाच्या या ठिकाणी आपलं जे खिशी दिलेलं पीठ आहे ते थोडं कोमटसर असं झालेलं आहे. तर आपलं रोजचंच आपलं रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे. थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्याचा हात लावून आपल्याला हे भाकरीप्रमाणे आपण जसं वळतो, भाकरीला कसं मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. भाजलेलं असल्या कारणामुळे हे अजिबात हाताला चिटकत नाही.
पाण्याचा हात लावून आपण ह्याला मळून घेणार आहोत बघा. या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो. नागदेवाच्या पिठाचा बघा मध्यम घट्टसर असा गोळा या ठिकाणी भिजवून रेडी झालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण एक स्टीलची चाळण घेतलेली आहे बघा. त्यावर एक सुती कपडा ओला करून घेतलेला आहे. यावर आता हे नागदिवे आपण वाफवून घेणार आहोत घडल्यानंतर. तर या ठिकाणी एक थोडा मोठा असा गोळा घेतलेला आहे बघा. हे नागदिवे जरा आकाराने थोडे मोठेच असतात. त्यामुळे थोडा गोळा घेतलेला आहे आपण मध्यम आकाराचा. आणि थोडंसं तूप आपण आपल्या तळव्यांना लावून घेतलेलं आहे. तसं हे पीठ चिटकत नाही कारण आपण हे छान असं भाजून घेतलेलं आहे तरी सुद्धा तुपाचा हाताला लावून घ्यायचा आहे. आणि बघा ज्या पद्धतीने आपण एखादी वाटी किंवा मडकं घडतो ना, त्या पद्धतीने हा दिवा आपण घडायचा आहे. म्हणजे त्याला थोडा मटक्याचा जो आकार असतो म्हणजे मधल्या बाजूला थोडं बसकं असतं आपलं मटकं आणि वरती थोडं निमुळतं असतं. त्या पद्धतीनेच हा दिवा आपल्याला घडत जायचा आहे बघा. आतली जी बाजू आहे खालची बेसची म्हणजे तळाची जी बाजू आहे ती छान अशी प्लेन करून घ्यायची आहे आपल्याला. आणि बघा वरचा जो भाग आहे ना, या पद्धतीने आता निमुळता करत जायचा आहे बघा. आणि अगदी एकसारखा आपल्या सगळ्या बोटांच्या ह्याने याची कडा सगळ्या एकसारखा करून घ्यायच्या आहे. आणि आतल्या बाजूला आपल्याला बोटाने बघा या ठिकाणी होल पाडून घ्यायचा आहे बघा. या पद्धतीने हा नागदिवा तयार करण्याची पद्धत आहे किंवा घडवण्याची पद्धत आहे. आपण बघू शकता किती सुरेख असा आपला हा खानदेशी पद्धतीचा नागदिवा या ठिकाणी घडवून रेडी झालेला आहे. तर हा घडवलेला नागदिवा आपण आता ह्या चाळणमध्ये सुती कापडावर ठेवून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण पुढचे नागदिवे सुद्धा घडवून घेऊयात. हे बघा या ठिकाणी आता 7 नागदिवे आपण या ठिकाणी घडवून घेतलेले आहेत. आता हे जे नागदिवे आहेत आपण हे छान असे वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी एका बाजूला इडली पात्रामध्ये खाली भरपूर पाणी घालून घेतलेले आहे. छान कडकडीत असे उकळत आहे आपले पाणी आणि त्यामध्ये आता हे नागद्यांची चाळण ठेवून आपल्याला साधारणतः 15 मिनिटं मध्यम आचेवर हे नागदिवे छान असे उकळून घ्यायचे आहेत. 15 मिनिटं झालेले आहेत बघा आणि आता आपले नागदिवे जे आहेत ते छान असे कडकडीत असे वाफवून या ठिकाणी रेडी झालेले आहेत. आणि अगदी हलके असे झालेले आहेत. थोडा रंग देखील बघा यांचा बदललेला आहे. व्यवस्थित शिजून रेडी झालेले आहेत, वाफवून रेडी झालेले आहेत. तर गॅस या ठिकाणी बंद करायचा आहे. थोडंसं यांना कोमटसर असं होऊ द्यायचं आहे. नागदिवे त्या ठिकाणी कोमट झालेले आहे आणि आता आपण एका टोपलीमध्ये केळीचं पान रचून घेतलं आहे. त्यावर हे नागदिवे आता आपण काढून घेऊयात बघा. हे नागदिवे अगदी 4 ते 5 दिवस सुद्धा खराब होत नाहीत. खूप छान जसे तसे राहतात आणि चवीला तर इतके मस्त लागतात की तुम्हाला काय सांगू. तुम्ही या पद्धतीने नागदिवे जरूर करून बघा, खाऊन बघा. नागपंचमीच्या दिवशीच नाही तर इतर दिवशी सुद्धा तुम्ही हा पौष्टिक असा पदार्थ करून खीरसोबत एन्जॉय करू शकता. तर बघा या ठिकाणी आपले नागदिवे काढून रेडी झालेले आहेत. आता हे नागदिवे आपण गरमागरम अशा गूळ घालून केलेल्या तांदळाच्या खीर सोबत सर्व्ह करून घेऊया. मस्त असे पारंपरिक पद्धतीने केलेले गरमागरम असे नागदिवे अगदी छान हलके-फुलके असे आणि त्यासोबतच गरमागरम अशी गूळ घालून केलेली तांदळाची खीर. त्यावर आता आपण थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आणि या खीरवर तूप घेऊन खाण्याची पद्धत आहे. हा नागपंचमीला केला जाणारा खानदेशामधला नैवेद्य चवीला देखील खूप छान असा लागतो आणि आवर्जून असा केला जातो. यासोबत तोंडी लावण्यासाठी गंगा फळाची भाजी, वांग्याची भाजी, ठेचा या पद्धतीने तोंडी लावण्यासाठी देखील भाज्या केल्या जातात. तर या ठिकाणी बघा नागदिवा या पद्धतीने तोडून छान अशा गरमागरम खीर सोबत आपण सुद्धा एन्जॉय करू शकता. आपल्याला जर खीर बनवायला वेळ नसेल तर या ठिकाणी दुधामध्ये बुडवून सुद्धा हा नागदिवा खाण्याची पद्धत आहे. तुम्ही सुद्धा या नागपंचमीला या पद्धतीने नागदिवे जरूर ट्राय करून बघा आणि तुम्हाला नागदिवे आवडले का हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनल खमंग खानदेश नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त अस्सल खानदेशी पारंपरिक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.